तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर गाईज आज परत तोच दिवस आलेला आहे की आपल्याला जायचं आहे क्लासमध्ये। अँड या ठिकाणी आवरून वगैरे रेडी झालेलो आहे। अँड आहे ना आता आहे ना खूप जास्त स्ट्रेस वाढलेला आहे अभ्यासाचा वगैरे। तर आहे ना एडिटिंग वगैरे करणं आहे ना म्हणजे शक्य नाही होते एवढं, बट मी करतोय काहीतरी। डेली ना 4 तासाचं टाईम शेड्यूल केलेलं आहे मी स्टडीचं। अँड म्हणजे संध्याकाळी 2 तास बसलेला होता। अँड आता आहे ना म्हणजे 2 तास बसला होता म्हणजे थोड्या वेळा अगोदर। आता सुटलेला आहे मी म्हणजे 8 ते नाही 7:30 ते 8 9 हां 7 ते 9 पर्यंत नाही, आता 9ला मी व्लॉग सुरू केला आहे। अँड अजून पण एडिटिंग झाली नाही, तर 15 मिनटात पूर्ण एडिटिंग कंप्लीट करून घेतो। अँड मग जामण्याला जायचं आहे 10:30ला। तर या ठिकाणी आपला सोम ब्रदर आलेला आहे। तर सोम ब्रदर सोम ब्रदर आलेला आहे। अँड आता जाणार आहे मी जामनेरला। तर चलो, तर आता आहे ना बसमधून उतरून म्हणजे बस स्टँडवरून इतक्या दूरपर्यंत मी चालत आलेला आहे। कारण आज फ्रेंड आहे ना तो म्हणजे लवकरच येऊन गेला होता। अँड त्याला बस स्टँडवर बोलवणं पण बरोबर नाही वाटत होता। अँड त्या ठिकाणी आता मी क्लासमध्ये आलेला आहे। तर ॲक्च्युली ना मला खूप जास्त टाईम झालेला म्हणजे 5 ते 10 मिनिट मी लेट झालेलो आहे। आता 11 वाजून 10 मिनिट झालेले आहे म्हणजे 10 मिनिट लेट झालं आहे। आता लवकरात लवकर क्लासमध्ये जातो, तोपर्यंत ब्लॉग आता आहे ना क्लास वगैरे सुटलेली आहे। अँड आहे ना क्लासमधून बाहेर आल्यावर आहे ना इतकं जास्त गरम व्हायला लागतं ना, कारण क्लासमध्ये ना पूर्णपणे AC असते। तर क्लासमधून बाहेर आल्यावर खूप जास्त गरमी व्हायला लागते। अँड आता जातो आहे मी बिर्याणी वगैरे खाण्यासाठी, कारण म्हणजे सकाळपासून काही जेवण नाही केलेलं आहे। अँड आता बिर्याणी वगैरे काही पण खाऊन घेतो म्हणजे। अँड मग घराकडे निघतो डायरेक्ट। आलेलो आहे मी घराकडे। अँड आहे ना खूप जास्त वेळ लवकर आलेलो आहे आज, तर भारी वाटतंय मस्तपैकी। काल आहे ना डायरेक्ट 4-4:30 वाजता घरी आलेला होता मी। अँड इतकं ऊन तपत होतं माहिती का, खूप जास्त उन्हात थांबलं होतं मी काल। अँड आज आहे ना मस्तपैकी 3:30लाच घरी आलेला आहे। बिर्याणी खायला गेला थोडंसं अँड लगेच एस टी लागून गेली। मग आहे ना लवकर आटोपलं अँड लगेच बस स्टँडवर गेला अँड लगेच एस टी भेटून गेली अँड घरी। तर आहे ना भारी वाटतंय असं म्हणजे असं एकदम। पण परत तोच दिवस आलेला आहे कालच्यासारखा, पायी जावं लागतंय काही, खूप जास्त जीवाचं आहे। अँड आहे ना गाडी पण नाही, आता मी पप्पाला कॉल करून बघतो जसं असले घरी तर येतील, बट मे बी नाही आहे वाटते। सकाळीच कुठतरी गेलेले शेततलावर। तर क्लास पण लावायची म्हटली तर असं टेन्शन आहे। अँड आज आहे ना MSCITचे क्लास लावण्यासाठी गेलेला होता मी। तर कालपासून MSCITच्या क्लासमध्ये पण जायचं आहे अँड ते पण पुन्हा फायनल करून घेणार आहे मी। म्हणजे मी एकटाच लावणार आहे, कारण माझा एक मित्र आहे तो आता JEEच्या क्लासमध्ये आहे ना, म्हणजे तो तिथं आला अँड तो पण लावणार होता, बट त्याचं कॅन्सल आहे वाटते। मग मी लावून घेतो आहे आता अँड मस्तपैकी MSCITचे वगैरे एडिटिंग किंवा टायपिंगचे क्लासेस लावून घेतो। अँड मग संध्याकाळच्या गावाच्या गाडीने येत जाईन, मग काही टेन्शन राहणार नाही एवढं, पुन्हा फ्री राहू। तर काही आता आलेलं आहे घरी अँड आहे ना समर्थ कृपेनं मस्तपैकी गाडी पण भेटून गेली, तर जास्त काही चालावं लागलं नाही अँड घर बंद आहे। बेलूनच लगेच वाळला म्हणून काऊन गेली का, बेल तू आल्यावर अशीच असतो। खरंच का? खूप खूप धन्यवाद। आणि आता आहे ना मी स्टडी टेबल वगैरे मांडून घेतो माझा, कारण ना स्टडी टेबल वगैरे ना काहीच नाही। काल मी याच्यावर स्टडी केली होती अँड कालपासून तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी म्हणजे 10वी चालू होती ना तेव्हाच मी लिहिलेलं आहे 10वीचं टाईम शेड्यूल होतं माझं अशा प्रकारचं। आता नवीन टाईम शेड्यूल करावं लागेल अँड बॅगमधून तोपर्यंत बुक्स काढून घेतो, नोटबुक, कारण आता थोड्या वेळात 6 वाजायला स्टडी करायची। तर या ठिकाणी असं माझं स्टडी टेबल आहे अँड हे जे पुस्तक होतं ना, म्हणजे सॉरी हे जे बुक होती ना नोटबुक, ही ग्रामरची आहे। तुला एकच दिवस नाही पूर्णपणे कोरी आहे अँड त्याच्यामध्ये ना आता रफ काम करायला ठेवली मी तिला। आणि या ठिकाणी वगैरे सर्व या आहे ना तीन नोटबुक आहे। ही आहे फिजिक्सची अँड ही आहे केमिस्ट्रीची अँड ही आहे मॅथमॅटिक्सची। तर या 3 आहे ना अशा नोटबुक आहे। तर मी PCM ग्रुप घेतलेला आहे JEEमध्ये अँड ही जी नाही पूर्ण माझी रूममध्ये स्टडी करायची, म्हणजे कोणी डिस्टर्ब नाही करत, म्हणून मी इस रूममध्ये असतो कायम स्टडी करण्यासाठी। तर चला आता स्टडी टेबल तर मांडलेलं आहे आणि आता स्टडी वगैरे करून घेतो। आता आलेलो होतो शेताकडे अँड आहे ना मला आहे ना स्टडी करायची होती, ती पण राहून गेली,
कारण शेताकडे यायचं म्हणलं ना खूप भारी फ्रेश वातावरण असतं आणि मला आहे ना यायला खूप जास्त आवडतं. तर मी शेताकडे आलं आहे ना एकदम प्रसन्न होऊन जातं. आता घरी यायला स्टडी वगैरे करेल, कारण 2 ते 1.5 तास करतो मी संध्याकाळी आणि सकाळी 2 ते 1.5 तास करतो. तर स्टडी वगैरेचा पण लोड वाढून गेला आहे आता डोक्यावर. तर स्टडी वगैरे करेन अँड मस्तपैकी तर एन्जॉय वगैरे चालू आहे आणि भारी मजा येते या ठिकाणी. मस्तपैकी खूप भारी वातावरण आहे. आणि या ठिकाणी बघू शकताय हे झाड आहे ना, या झाडावर मी लहानपणी चढ होता. तर हा बघा मला काटे आवडताय ना आवाज देतोय पागलसारखा. आणि या झाडावर ना लहानपणी मी चढायचो तर खूप भारी वाटायचं. या झाडावर मी लहानपणी जेव्हा चढायचो होता एक नंबर. म्हणजे बघू शकता एवढं मोठं झाड आहे. तर आहे ना भारी वाटायचं. म्हणजे मी लहानपणी ना खूप जास्त याच्यावर जास्त चढायचो. तर आहे ना आता आहे ना या साईडला जातोय मी, कारण खूप जास्त थकलेला आहे. अँड या साईडला बघू शकताय तुम्ही, या साईडला आपण आहे ना त्या दिवशी कैऱ्या तोडण्यासाठी गेलेले होते मी अँड मम्मी. या शेतात आले होते तेव्हा, बट या शेतात तर काही लावलेलं नाही आणि इथं पाणी पण कमी लागलेलं आहे सर्व ठिकाणी. आणि इथं बघू शकताय केवढे मोठे मोठे नळ आहे सापांचे कशाचे काय माहिती, बट नळ आहे. सापाचा बीड येतो आयत्या बिडात नागोबा, ते कहाणी ऐकेल अशी ना, मी पण ऐकली. तोच बीड येतो. अरे ना खूप जास्त बोर होत आहे. बोर नाही सॉरी, हा माझा आहे ना फेमस वर्डच बनून गेला आहे. खूप जास्त बोर होत आहे. बोरण्यामध्ये खूप जास्त भारी वाटतं शेतामध्ये फिरायला. अँड एक नंबर वातावरण या साईडचं. सनसेट बघा किती भारी निघलेलं आहे. तर ती जी आहे ना तिथं अशी पहाड आहे आणि त्या पहाडच्या टिकून आहे ना सर्व शेतं वगैरे दुसऱ्यांचे. तर बघू शकताय किती भारी पहाड आहे. अँड आहे ना एक नंबर वाटतं हे वातावरण वगैरे सर्व. आणि तर आहे ना शेतात आलं ना रात्री इतकी भारी थंडी हवा चालू असते माहिती का. म्हणजे खूप भारी थंडी हवा चालू असते या ठिकाणी. म्हणजे आपल्या गच्चीवर जशी हवा लागते ना त्याच्याहून पण 10 पटने भारी हवा इकडं चालू असते. अँड इकडे ना खूप अरे रे ह्यावर या इथं आहे ना काय ते हे जे आहे ना हे काटलेलं आहे ना, म्हणजे झाडं काटलेलं आहे ना. तर यांच्या म्हणजे एवढे ते काय म्हणतात हे बघा. अरे यार ठोकर लागते खूप जोरात. म्हणजे जे कपाशी वगैरे काटलेली आहे ना त्यांचे थोडे मूळ म्हणजे ते झाड उगलेले आहे थोडेसे पिकट छोटे. त्याच्यामुळे ना लागतं आहे ते केव्हा का लक्षणं असतं तिच्यावर ते लागतं आहे. आणि आता म्हणजे हे जे शेत आहे ना हे पण आमचंच आहे. आणि हे जुना रस्ता आलेला आहे तर या साईडला पण आमचंच आहे एक. आणि तिथे लावलेली गाडी वगैरे आणि हे सोलर आहे आणि एवढं आहे. तर आता जातो आम्ही त्या साईडला. तर चलो. तर काही आजचा ब्लॉग आहे ना खूप जास्त इंटरेस्टिंग झालं. अँड ब्लॉग आवडायला लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.